श्री स्वामी समर्थ मंडळी. मंडळी, तुम्हाला कधी स्वामींचा राग आलाय का? हा प्रश्न खूपच वेगळा आहे, मला माहितीये. पण कसं असतं ना, की जेव्हा आपली इच्छा म्हणजे आपण स्वामींकडे काहीतरी मागतोय आणि ते पूर्ण नाही होत आहे किंवा आपल्या समोर खूप संकट येतात, तेव्हा आपल्याला ना राग येतो. म्हणजे देवाचा राग येतो. आपण ज्यांना कोणाला मानत असू, मी स्वामींना मानते, मलाही त्यांचा राग आलाय. मी खोटं नाही बोलणार तुम्हा सर्वांशी. मलाही राग आलाय. मीही विचार केलाय की ही माझी इच्छा का नाही पूर्ण करत आहेत. मलाही म्हणजे संकटकाळी जेव्हा माझी कोणी मदत नाही केली आहे, तेव्हा मला त्यांचा राग आलाय. पण हा राग आणि रुसवा ना आपण आपल्या लोकांवरच करतो. त्याच्यामुळे स्वामी माझे आहेत आणि माझा पूर्ण हक्क आहे त्यांच्यावरती रागवण्याचा. पण तुम्हाला सांगू, आपण आहे ना त्यांचेच लेकरू आहोत. त्याच्यामुळे त्यांचं आपल्यावरती सदैव लक्ष आणि त्यांचं आपल्यावरती खूप प्रेम आहे. त्यामुळे ते कोणाला ना कोणाला, भलेही वेळेने का होईना, थोडं उशिरा का होईना, कोणाला ना कोणाला आपल्या मदतीसाठी नक्कीच पाठवतात. हा माझा विश्वास आहे त्यांच्यावरचा. त्याच्यामुळे माझा राग जरी त्यांच्यावर असला तरी तो थोडक्यासाठीच असतो. तर त्याच्यामुळे तुम्ही हा विश्वास सदैव त्यांच्यावर ठेवा. राग असेल, त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांगा की मला तुमचा राग आलाय, आणि तो रुसवा थोड्या वेळासाठी त्यांच्याशी बोलून मिटवून टाका. कारण त्यांना तुमच्यापेक्षा जास्त चांगलं माहितीये की तुम्हाला कशाची गरज आहे किंवा तुमच्या आयुष्यात तुम्हाला नेमकं काय हवंय. त्याच्यामुळे तो विश्वास त्यांच्यावर असू द्या. एखादी गोष्ट मिळो किंवा ना मिळो, ह्याच्या मागे त्यांचा काहीतरी उद्देश नक्कीच असणार. हा विश्वास त्यांच्यावर सदैव ठेवा. श्री स्वामी समर्थ.